ठाण्यातील विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार आहे, कारण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या अभिजित पवार यांनी अर्ज मागे घेतलाय। वैयक्तिक कारणामुळे उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याची माहिती मिळते। अभिजित पवारांच्या या माघारीमुळे महायुतीच्या रवींद्र फाटकांचा विजय हा निश्चित झालाय। ठाण्यात बंडखोरी नव्हती, कोणी अपक्षही रिंगणात नव्हते, त्यामुळे आता फाटक यांचा विजयाचा मार्ग मोकळा झालेला आहे। अभिजित पवार यांनी ऐनवेळी घेतलेल्या या माघारीमुळे महाविकास आघाडीला मात्र धक्का बसलाय। आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षय, अभिजित पवार यांनी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी, शेवटच्या काही तासांमध्ये अचानकपणे अर्ज मागे का घेतलाय? आपलं अभिजित पवार यांच्याशी बोलणं झालं माधवी, आणि त्यांचं असं म्हणणं आहे की काही वैयक्तिक कारणामुळे मी हा अर्ज मागे घेतो आहे आणि त्याच्यामुळेच आज तडकाफडकी त्यांनी अर्ज मागे घेतलाय। पण गेल्या अनेक दिवसांपासून जर आपण पाहिलात तर ठाण्यातली निवडणूक जी आहे ती बिनविरोध होईल का असं प्रश्नचिन्ह इथे निर्माण झालं होतं, कारण की ठाण्यामध्ये एकतर कोणीही बंडखोर नाही आहेत, दुसरं म्हणजे ठाण्यामध्ये अपक्ष म्हणून देखील कोणी फॉर्म भरले नाही आहेत, आणि इतर देखील जे विधान परिषदेसाठी इच्छुक असे उमेदवार होते त्यांनी देखील कोणीही ठाण्यामध्ये अर्ज भरले नव्हते। त्यामुळे थेट लढत ही अभिजित पवार विरोधात रवींद्र फाटक अशी होती, आणि त्यामुळे आता अभिजित पवार यांनी हा अर्ज मागे घेतल्यामुळे थेट आता बिनविरोध निवड ही रवींद्र फाटक यांची होईल हे निश्चित झालेलं आहे। थोड्याच वेळापूर्वी अभिजित पवार हे जिल्हाधिकारी ऑफिसमध्ये आले होते आणि त्यांनी आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो मागे घेतला अशी माहिती हे जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेली आहे। त्यामुळे सध्या तरी जर आपण पाहिला तर रवींद्र फाटक जे आहेत तेच ठाण्यामधून, ठाणे पालघर ही जी विधान परिषदेची जागा आहे त्या जागेवरून आता बिनविरोध निवडून येतील अशी शक्यता आहे, कारण की आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि इतर कोणीही उमेदवार नव्हतं। महायुतीकडून रवींद्र फाटक यांचं नाव हे देण्यात आलेलं होतं, उमेदवारी अर्ज त्यांनी भरलेला होता, आणि महाविकास आघाडीकडून अभिजित पवार यांनी उमेदवारी अर्ज भरलेला होता। ते शरद पवार गटाचे ठाण्यातले पहिल्या टर्मचे नगरसेवक आहेत, मात्र त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी देण्यात आलेली होती। आता नेमकं या मागचं राजकारण काय आहे आणि नेमकं काय घडामोडी झाल्या गेल्या 2 दिवसांमध्ये हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। पण आपलं अभिजित पवार यांच्याशी बोलणं झाल्याच्या नंतर त्यांनी हेच कारण सांगितलं की काही वैयक्तिक कारण आहे आणि त्या वैयक्तिक कारणामुळेच मी आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो मागे घेतोय। त्यामुळे ठाण्यातली जी निवडणूक आहे ती रंगतदार होणार होती, पण एकीकडे जर आपण पाहिलं तर संख्याबळाच्या नुसार महायुती ही पुढे होती, भाजपकडे तब्बल 444 मतं होती, त्याचबरोबर शिवसेनेची 350 पेक्षा जास्त मतं होती, आणि यांच्यासोबतच जी बविया आहे बहुजन विकास आघाडी त्यांची 71 मतं देखील शिवसेनेबरोबर होती, जिजाऊ संघटनेची मतं शिवसेना आणि भाजप बरोबर होती। त्यामुळे एकूणच महायुतीचं पारडं हे जड होतं, महायुतीकडे 700 पेक्षा जास्त मतं होती, तर दुसरीकडे अभिजित पवार यांच्याकडे म्हणजे महाविकास आघाडीकडे भिवंडीतली काही मतं होती, काँग्रेसची आणि इतर काही मतं होती, पण त्यांचं पारडं हे कुठे ना कुठे हलकंच होतं। त्यामुळे निवडणूक बनली तर बंडखोरी ही निश्चित असते किंवा मोठी चुरस पाहायला मिळते, मात्र अनपेक्षितपणे यंदा शिवसेनेचा विजय होताना दिसतोय। अक्षय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।